पहिला शब्द आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन मीनिंग त्याचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. एक्झाम्पल, द कोर्ट ग्रँटेड ग्रँट प्रोटेक्शन टू द वुमन. न्यायालयाने महिलेस संरक्षण दिले. सेकंड वर्ड डोमेस्टिक व्हायलन्स. आता मी हे उच्चार यासाठी इथं दिलेले आहे की आपलं जे प्रोनाऊन्सिएशन आहे ते करेक्ट होण्यासाठी, त्याची सवय होण्यासाठी, किंवा आपल्याकडून एखादी शब्द चुकीचा उच्चार व्हायला नको यासाठी मी इथं प्रोनाऊन्सिएशन दिलेले आहे प्रत्येक शब्दाच्या खाली. तर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसा. या कायद्याअंतर्गत घरगुती हिंसा हा गुन्हा आहे. त्याचं एक्झाम्पल सुद्धा मी दिलेलं आहे की हे डोमेस्टिक व्हायलन्स शब्द हा कसा वापरला जातो. एक्झाम्पल, डोमेस्टिक व्हायलन्स इज अन ऑफेन्स अंडर द ऍक्ट. थर्ड आहे प्रिलिमिनरी मीनिंग. त्याचं मीनिंग आहे मराठी मीनिंग प्रारंभिक म्हणजे सुरुवातीला. द एक्झाम्पल, द कोर्ट हिअर्ड प्रिलिमिनरी सबमिशन. न्यायालयाने प्रारंभिक युक्तिवाद ऐकले. प्रारंभिक म्हणजे सुरुवातीचे. फोर्थ आहे डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे व्याख्या. एखाद्या गोष्टीची प्रत्येक बॅरॅकच्या पुढे सेक्शन 2 मध्ये प्रत्येक शब्दांची व्याख्या केलेली असते की त्यातील महत्त्वाच्या शब्दांची व्याख्या केलेली असते, डेफिनेशन केलेली असते त्या शब्दांची. सेक्शन 2 कंटेन्स इम्पॉर्टंट डेफिनेशन्स. कलम 2 मध्ये महत्त्वाच्या व्याख्या आहेत. त्यानंतर पॉवर. ते अधिकार. द मॅजिस्ट्रेट हॅज पॉवर टू इश्यू ऑर्डर. दंडाधिकाऱ्यांना आदेश देण्याचा अधिकार आहे. आता याच्यामध्ये मॅजिस्ट्रेट म्हणजे दंडाधिकारी, हॅज पॉवर टू इश्यू ऑर्डर, आदेश देण्याचा त्यांना अधिकार आहे. ड्युटी म्हणजे कर्तव्य. ड्युटी आपण म्हणता ड्युटीला गेले, नाही, ड्युटी म्हणजे कर्तव्य. एक्झाम्पल, इट इज द ड्युटी ऑफ द पोलीस टू असिस्ट द विक्टीम. पीडितेला मदत करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. तर पीडितेला मदत करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आपली सर्वांचीच ड्युटी, एक सामाजिक ड्युटी आहे. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफिसर संरक्षण अधिकारी. द प्रोटेक्शन ऑफिसर सबमिटेड अ रिपोर्ट. संरक्षण अधिकाऱ्याने अहवाल सादर केला. हे नेहमी वापरले जाणे, कोर्टात वापरले जाणारे शब्द आहेत. हे एकत्र आल्याने किंवा याची प्रॅक्टिस केल्याने आपलं इंग्लिशचे जे शब्द आहे त्याची साठा वाढत जातो. सर्व्हिस प्रोव्हायडर. त्याचं मीनिंग आहे मराठी सेवा पुरवठादार, सेवा पुरवणारा. एक्झाम्पल, अ सर्व्हिस प्रोव्हायडर मे हेल्प. सेवा पुरवठादार. अ सर्व्हिस प्रोव्हायडर सेवा पुरवठादार मे हेल्प मदत करू शकतो. मे करू शकतो का, शकतो, मे म्हणजे शकतो. हेल्प द ॲग्रीव्ड पर्सन. ॲग्रीव्ड पर्सन म्हणजे पीडित व्यक्ती. त्यानंतर आहे इन्फॉर्मंट. माहिती देणारी व्यक्ती. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आणि इन्फॉर्मंट म्हणजे माहिती देणारी व्यक्ती. एक्झाम्पल, द इन्फॉर्मंट रिपोर्टेड द इन्सिडंट म्हणजे जी घटना घडली, जो इन्सिडंट घडलेला आहे, घटना, ती माहिती देणाऱ्या व्यक्तीने घटना कळवली. त्यानंतर लायबिलिटी जबाबदारी लायबिलिटी. द इन्फॉर्मंट हॅज नो लायबिलिटी अंडर दिस सेक्शन. या कलमानुसार माहिती देणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी नाही. मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी.
द मॅजिस्ट्रेट इश्यूड अ नोटीस. दंडाधिकाऱ्याने नोटीस जारी केली. शेल्टर होम. निवारागृह. द वुमन वॉज सेंट टू अ शेल्टर होम. महिलेला निवारागृहात पाठविण्यात आले. मेडिकल फॅसिलिटी. वैद्यकीय सुविधा. द वुमन वॉज सेंट अ शेल्टर होम and then provide medical facility. Medical facilities must provide treatment. वैद्यकीय सुविधांनी उपचार द्यावेत. अपॉइंटमेंट. नियुक्ती. The appointment of protection officer is made by a government. संरक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकार करते. ठीक आहे. फंक्शन. कार्य. द ऍक्ट स्पेसिफाईज देअर फंक्शन्स. कायद्यात त्यांची कार्य नमूद आहेत. ऍप्लिकेशन. अर्ज. She filed an application before the court. तिने न्यायालयात अर्ज दाखल केला. He filed an application. आपण जर तिथे ही टाकला application before the court. त्याने न्यायालयात अर्ज दाखल केला. नोटीस. सूचना. Notice was served upon the respondent. प्रतिवादी नोटीस बजावण्यात आले. प्रतिवादीस. रिस्पॉन्डंट. पेटिशनर. वादी. अर्जदार. रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी. असिस्टन्स. मदत. द एक्सपर्ट प्रोव्हाइड असिस्टन्स टू द कोर्ट. तज्ञाने न्यायालयाला मदत केली. असिस्टंट. तज्ञ. प्रोसिडिंग्स. न्यायालयीन कार्यवाही. कोर्ट प्रोसिडिंग्स. द प्रोसिडिंग्स वेअर कंडक्ट इन कॅमेरा. कार्यवाही बंद दालनात घेण्यात आली. इन कॅमेरा. राईट. हक्क. एव्हरी वुमन हॅज अ राईट टू लाईव्ह विथ डिग्निटी. सन्मानाने जगण्याचा अधिकार. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. प्रत्येक महिलेला, प्रत्येकाला आहे. रिजाईड. राहणे, निवास करणे. शी हॅज द राईट टू रिझाईड इन द शेअर्ड हाऊसहोल्ड. तिला सामायिक घरात राहण्याचा हक्क आहे. शेअर हाऊसहोल्ड. सामायिक घर. द वुमन कॅन नॉट बी इविक्ट फ्रॉम द शेअर्ड हाऊसहोल्ड. महिलेला सामायिक घरातून बाहेर काढता येत नाही. प्रोटेक्शन ऑर्डर. संरक्षणाचा आदेश. द मॅजिस्ट्रेट पास्ड अ प्रोटेक्शन ऑर्डर. दंडाधिकाऱ्याने संरक्षण आदेश दिला. रेसिडेन्स ऑर्डर. निवास आदेश. द कोर्ट ग्रँटेड अ रेसिडेन्स ऑर्डर. न्यायालयाने निवास आदेश दिला. रेसिडेन्स ऑर्डर. आणि प्रोटेक्शन ऑर्डर म्हणजे संरक्षण दिले की
त्या व्यक्ती ज्याच्यापासून तिला त्रास होता त्या व्यक्तींपासून किंवा त्या महिलांपासून तिला संरक्षण दिले. तिच्या मॅट्रिमोनियल हाऊसमध्ये किंवा तिच्या जे सासर आहे तिथं संरक्षण दिले त्या महिलेला किंवा त्या पीडित व्यक्तीला जिथं त्रास होता तिथं त्रास होऊ नये म्हणून संरक्षण दिले. आता निवास आदेश म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर म्हणजे तिथं राहण्याचा तिला अधिकार दिला, आदेश दिला. मॉनेटरी रिलीफ आर्थिक दिलासा. द वाईफ वॉज ग्रँटेड मॉनेटरी रिलीफ पत्नीला आर्थिक दिलासा देण्यात आला. म्हणजे तिला एक रक्कम देण्यात आली, खावटी म्हणूया आपण, एक रक्कम देण्यात आली ज्यामुळे ती तिच्या मुलांचं किंवा तिचं एक आर्थिक तिची कुचंबना होणार नाही यासाठी तिला तो आर्थिक दिलासा देण्यात आला. कस्टडी ऑर्डर ताबा आदेश. द मदर रिसिव्ड कस्टडी ऑर्डर आईला ताबा आदेश मिळाला. एखादी लहान मूल जर असेल तर पती किंवा पत्नीच्या भांडणात ते मूल कुणाकडे राहील यासाठी दावा दाखल केला जातो, केस दाखल केली जाते. प्रोटेक्शन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये हे म्हणजे त्यातील हे शब्द आहे. तर मदर रिसिव्ड कस्टडी ऑर्डर तिला तो मुलगा ते बाळ आईकडे राहील अशी कोर्टाने आदेश दिले. कंपेन्सेशन म्हणजे भरपाई, नुकसान भरपाई. द कोर्ट अवॉर्डेड कंपेन्सेशन टू द विक्टिम न्यायालयाने पीडितेला नुकसान भरपाई दिली. इंटेरियम ऑर्डर अंतरिम आदेश म्हणजे तात्पुरता आदेश. द कोर्ट पास्ड अँड इंटेरियम ऑर्डर न्यायालयाने अंतरिम आदेश दिला म्हणजे तात्पुरता, जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत खावटी देण्याचा अर्ज मंजूर केला तर त्याला इंटेरियम ऑर्डर म्हटले जाते. किंवा जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत संरक्षण म्हणजे तात्पुरतं संरक्षण, जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत. एक्स पार्टी ऑर्डर एकतर्फी आदेश. द कोर्ट ग्रँटेड अँड एक्स पार्टी ऑर्डर न्यायालयाने एकतर्फी आदेश दिला. कोर्ट न्यायालय, मेहरबान न्यायालय. द मॅटर इज पेंडिंग बिफोर द कोर्ट प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. कॉपी प्रत. द कोर्ट प्रोव्हाइडेड अ कॉपी ऑफ द ऑर्डर न्यायालयाने आदेशाची प्रत दिली. कशी दिली? फ्री ऑफ कॉस्ट, विनामूल्य दिली. द कॉपी वॉज सप्लायड फ्री ऑफ कॉस्ट प्रत विनामूल्य देण्यात आली. ड्युरेशन. आता ऑर्डर प्रत दिल्यावर म्हणजे ऑर्डर दिल्यावर जो अपील कालावधी असतो त्याला ड्युरेशन किती आहे असं आपण शब्द वापरू शकतो. ड्युरेशन म्हणजे कालावधी. द ड्युरेशन ऑफ द ऑर्डर वॉज 1 year आदेशाचा कालावधी 1 वर्ष होता. किंवा मग दुसऱ्या याच्यात पण शब्द ड्युरेशन आपण कालावधी शब्द वापरू शकतो. रिलीफ दिलासा. द कोर्ट ग्रँटेड रिलीफ टू द ॲग्रीव्ड पर्सन न्यायालयाने पीडित व्यक्तीस दिलासा दिला. सूट दिवाणी दावा. अ सिव्हिल सूट वॉज फाईल्ड बिफोर द कोर्ट न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. अ सिव्हिल सूट वॉज फाईल्ड बिफोर द कोर्ट न्यायालयात दिवाणी दावा दाखल करण्यात आला. सिव्हिल सूट, दिवाणी दावा. लीगल प्रोसिडिंग कायदेशीर कार्यवाही. लीगल प्रोसिडिंग्स आर पेंडिंग कायदेशीर कार्यवाही प्रलंबित आहे. ज्युरिस्डिक्शन अधिकार क्षेत्र. द कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन ओव्हर द मॅटर या प्रकरणावर या न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहेत. कोणतीही केस फाईल करताना
ती घटना त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत आहे किंवा नाही हे व्यवस्थित बघणे. प्रोसिजर प्रक्रिया. द प्रोसिजर इज प्रिस्क्राइब्ड बाय लॉ. प्रक्रिया कायद्याने निश्चित केलेली आहे. जी काही प्रक्रिया असते, जी प्रोसेस असते, प्रत्येक घटनेची, प्रत्येक कागद म्हणजे कोणतीही एखादी समजून घ्या आपल्याला एक सर्टिफिकेट बनवायचं आहे, त्याची पण प्रोसिजर असते. जर ते प्रोसिजर फॉलो नाही केली तर ते फ्रॉड आहे, चुकीचं आहे असं धरलं जातं. प्रक्रिया कायद्याने निश्चित केलेली आहे. प्रत्येक कायद्यात प्रत्येक घटनेसाठी एक प्रोसेस दिली असते. ते प्रोसेस फॉलो करणे कायद्याने गरजेचे असते. रिस्पॉन्डंट प्रतिवादी. द रिस्पॉन्डंट appeared बिफोर द कोर्ट. प्रतिवादी न्यायालयासमोर हजर झाला.